शेतकऱ्यांनो थांबा, हा व्हिडिओ एकदा नक्की बघून जा, कारण तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आलोय। आता तुमच्या शेतातलं पीक उगवलं नाही, बोगस बियाण्यांची फसवणूक झाली किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आली तर आता खिशातून एकही रुपया खर्च करावा लागणार नाहीये। होय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय जाहीर केलाय। या निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलंय सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यातील अनेक भागांमध्ये बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार समोर आलेली आहे। विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। अनेक ठिकाणी पेरणी करूनही पीक उगवले नाहीये, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता अशा बाधित शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारे बियाणे जिल्हा नियोजन समिती अर्थातच डीपीसीच्या निधीतून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की पीक न उगवल्यामुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक भार पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे।